उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. फास्ट फूड मधून आपण काय माती खात आहोत ते समोर येईल. वेळेला शिळी भाकरी चटणी बरोबर खा. रानी गुंडीचा ने दरवाजा खोलने की जिद की. अंत में दरवाजा खोला गया. तर मंडळी आता आपण आलेलो टँक रोडला. इथे खूप सुंदर असं देखाव आणि खूप सुंदर असे मूर्ती आणि खूप सुंदर असा संदेश दिला. तुम्ही बघितलाच असेल. मनुष्यच पृथ्वीवर राज्य करतो. अफसोस यही मनुष्य आज जानवरों से भी ज्यादा दुर्व्यवहार कर रहा है. थांबवा तुमची ही नाटकी भक्ती. हे मानवा, सर्व प्राणी मात्रात सर्वात बुद्धिमान म्हणून मी तुझी निर्मिती केली, परंतु तू बुद्धिभ्रष्ट झाला आहेस. मंडळी ब्लॉगचा अंत आपला एकदम गोड झालाय. गोड चहा सोबत काय काय हा जे हवं होतं तेच मिळालं. खुशू गणपती गजानना, ह्या वसुंधरेने दिलेल्या अन्नाचा योग्य वापर करून आमच्या मुलाबाळांच्या पिढ्या सक्षम आणि आरोग्यदायी घडवण्याची सद्बुद्धी आम्हास दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळालंच असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भांडूपचे सर्व गणपती कवर करणार आहे. सर्व म्हणजे जेवढे होतील तेवढे बघूया. लवकरात लवकर सगळं कवर करण्याचा प्रयत्न करूया. सो पहिला आपण गावदेवीचा गणपती बघूया, त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला पुढच्या गणपती. आणि मी व माझी मित्रमंडळी सगळे निघालो आहे आपल्या भांडूपचे गणपती कवर करायला. पहिला बिझी माणूस कोकणचा वेळ, खुशू, सुशांत आणि साहिल. तर मंडळी आता आपण आलो आहे जंगल मंगलचा गणपती बघायला. आणि आपण आता हे प्रायव्हेट लाईनमध्ये. इथं एक चलचित्र आहे, सो ते तुम्हाला दाखवायचं आहे. आवाज होतो की नाही माहीत नाही, कारण की ऑलरेडी चलचित्राचा खूप आवाज होतो. आणि ते काकांमुळे आपल्याला यायला भेटलं. ते काका आता आत गेले, त्यांच्यामुळे आपल्याला आज एंट्री भेटले. सो धन्यवाद. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगल मंगल विभाग उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ओम नमः शिवाय. निसर्गाचे लेवुनी प्रसव लेणे, ह्या मायभूने चराचरास पोसले. विविध रूपे दिधले अन्न पाणी, समस्त जगाचे सुकर जगणे. परिमानवाच्या जिभेची हाव न्यारी, अमृततुल्य अन्नावर केली विष समान करणी. ओम गं गणपतये नमः. आपल्या घामाचे शिंपडण करणारा शेतकरी दुपारचे जेवण कांदा फोडून लसणाच्या चटणी बरोबर भाकरी खाऊन तृप्त होतो. आणि पुन्हा गडी ताजा तवाना उभा. एखादा मजूर घरून आणलेल्या भाकरी भाजी बरोबर आपलं पोट भरून पुन्हा त्याच जोमाने मजुरीस उभा राहतो. दिवसभराच्या मेहनतीने डोकेदुखी, ऍसिडिटी, पोट बिघडणं, चिडचिड नाही होत त्यांची. का? सायंकाळी थकून घरी आल्यावर हा शेतकरी मजूर थोड्याफार फरकाने अशाच प्रकारे जेवून रात्रीची डाराडूर झोप घेतो. त्यांना झोपेची आराधना करावी लागत नाही. का? कारण या धरतीने जे अमृततुल्य अन्न निर्माण केले, त्या अन्नावर फास्ट फूडची करणी हा शेतकरी मजूर करत नाही, किंवा फास्ट फूड अन्न चवीत बदल म्हणून खात नाही. शहरवासियांचं सध्याचं जीवन जगणं हे घड्याळाच्या काट्यावर चाललंय. इथे जेवायला वेळ मिळत नाही. ही सगळी धडपड कशासाठी? पोटासाठी. आणि त्याच पोटाला सर्वसाधारण योग्य आहार देऊ शकत नाही, हा किती मोठा विरोधाभास. संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवरा बायको दोघेही नोकरी करतात.
सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत दुपारचा जेवणाचा डबा हा आणीबाणीच्या परिस्थितीत तयार होतो. तो सुद्धा झाला नाही तर जाऊ दे, टिफिनसाठी बाहेरून घेईन काहीतरी, अशी एकमेकांची समजूत काढून दोघेही कामावर पळतात. मग शाळेत जाणाऱ्या मुलांना काय तर सॉस लावून पावाचे तुकडे, बिस्किट असंच काहीसं दिलं जातं. अशा या झटपट काहीतरी मधून मार्ग दाखवायला टीव्हीवरच्या फास्ट फूडच्या जाहिराती आहेतच. आमचा हा जॅम, ही क्रीम लावा, चपातीचा असा रोल तयार करा, 2 मिनिटात असे नूडल्स तयार करा, उन्हाळ्यात हे ड्रिंक प्या, दुधात चमचाभर ही चॉकलेट पावडर घाला. हे सर्व खाऊन मुलं कशी सशक्त होतात, त्यांची वाढ कशी भरभर होते, ज्यांचा मेंदू कसा कार्यक्षम होतो. हे असं खाल्ल्यामुळे एखादा खेळाडू कशी उत्तम कामगिरी करतो. मग एक मुलगा प्लास्टिकच्या पाऊच मधील मसाला वापरून 2 मिनिटात नूडल्स तयार करतो आणि आईलाही खायला देतो. काय त्या आईच्या डोळ्यातील कौतुक, छान पाहण्यासारखं असतं. या अशा प्रकारच्या खाण्याच्या जाहिराती आपल्या मुलांच्या आरोग्यावर गिधाडासारख्या टपलेल्या आहेत याची आम्हाला सुतारामही जाणीव नसते. हेच मोठं दुर्दैव आहे. सायंकाळी नवरा बायको घरी येतात. दिवसभराच्या कामाच्या व्यापाने दोघेही थकलेले असतात. जेवणाचं काय हा एक यक्ष प्रश्न असतो. मग ती त्याला म्हणते, अहो आज काही बाहेरून मागूया. आई मला पिझ्झा हवाय. बाबा मला चीजबर्गर्स आणि मोमोज. ओके, चायनीज पण मागूया. लगेच मोबाईल उचलला जातो. सफाईदारपणे बोट फिरतात आणि हातपाय धुवून वॉश घेईपर्यंत या सगळ्या पदार्थांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय दारात उभा असतो. चला, अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद घेतला जातो. सुट्टीच्या दिवशी सायंकाळी पाणीपुरी, पिझ्झाचा हट्टही पुरवला जातो. खरंच हे असले चवदार फास्ट फूड काही प्रमाणात तरी शरीराला पोषक पौष्टिक असतात का? अजिबात नाही. हो, 50 ग्रॅम भाजलेले चणे जरी मुलांना खायला दिले तरी त्यातून 14-15 ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळतं. ज्वारी बाजरीच्या भाकरीतून चपातीपेक्षा कितीतरी अधिक पौष्टिकता शरीराला मिळते हे आपणास ठाऊक आहे का? सध्या बाजारात जेवणासाठी उपलब्ध असणाऱ्या रिफाईंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात. अशा तेलांच्या अतिरिक्त वापरामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, हृदयविकार, अपचन अशा आजारांना आमंत्रण देत आहोत हे कोणताही आहार तज्ञ सांगेल. त्याऐवजी घाण्यावरचे तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल वापरू शकता. अर्थात हे तेल थोडंसं महाग असतं. रासायनिक तेल वापरून वाचवलेला पैसा कुठे खर्च करायचा? डॉक्टरला की घाण्यावरचं तेल वापरून थोडासा जास्तीचा पैसा आपल्या आरोग्यासाठी खर्च करायचा? शेवटी निवड आपलीच आहे. जाहिरातीमध्ये एखादा खाद्यपदार्थ घेतात, तो चण्याच्या पिठात बुचकळायचा, मग तो मैद्याच्या पिठात बुडवून कुठल्या तरी तेलात खरपूस तळून घ्यायचा, त्यावर सॉस टाकायचा, त्यावर चीज टाकायचं, चाट मसाला टाकायचा, त्याचे 4 भाग करायचे, परत त्यावर चीज किसून टाकायचं आणि ते प्लेटमध्ये सजवून खाण्यास कसं खमंग आहे याचं रसभरीत वर्णन करायचं. सर्वसाधारणपणे 90% खाण्याच्या जाहिराती ह्या अशा असतात. आपण घरातल्या स्वयंपाकाला नाकं मुरडतो आणि बाहेर जाऊन हे असलं अन्न चवीने खातो. घरी आल्यावर सांगतो, माझं पोट जरा गच्च आहे, थोडीशी ऍसिडिटी आहे. अशा प्रकारचं हे अन्न काय खातो आहोत आपण? या बॅड कॅलरीज नाही आहेत का? आपण जे खातो ते शेड माती समान आहे. हे अन्न नाही, विष आहे. आपलं हे अशा प्रकारचं खाणं एखाद्या डॉक्टरने मोठी गाडी घेतल्यावर त्याच्या EMIचे हप्ते भरण्याची सोय आपण करत असतो. चालू राहू द्या. फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, न्यूट्रिशियन, डायटिशियन हे सगळे तज्ञ तुमच्या या भेळपुरीच्या फास्ट फूडच्या पैशावर छान छान गाड्या घेऊन मोठमोठ्या घरात राहणार आहे. चालू राहू दे. मोबाईल वापरणाऱ्या माझ्या मित्रांनो, भावांनो, भगिनींनो, जरा गुगल सर्च करा. फास्ट फूड मधून आपण काय माती खात आहोत ते समोर येईल. वेळेला शिळी भाकरी चटणी बरोबर खा, पण हे फास्ट फूड खाऊ नका. कारण लक्षात ठेवा, आपण जीवनातील आनंदासाठी फास्ट फूड खात नाही, तर फास्ट फूड आपलं आनंदी जीवन खात आहे. हे विघ्नहर्ता गणपती गजानना
ह्या वसुंधरेने दिलेल्या अन्नाचा योग्य वापर करून आमच्या मुलाबाळांच्या पिढ्या सक्षम आणि आरोग्यदायी घडवण्याची सद्बुद्धी आम्हास दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, खूप सुंदर असं हे चलचित्र देखावा बघायला भेटलं आपल्याला आणि खूप सुंदर असा त्यांनी संदेश दिलेला की फास्ट फूड अवॉइड करा. त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. फास्ट फूड हे शरीरासाठी खूप हानिकारक असतं आणि कळालं काय भावांनो, फास्ट फूड खूप हानिकारक असतं. मी बिलकुल नाही खात ना. त्यामुळे तुझं असं एवढं बॉडी चांगली आहे. कुशू, फास्ट फूड अवॉइड करा. आता संदेश कसा होता तुम्हाला वाटला? फास्ट फूड अवॉइड करा, न्यूट्रिशन घ्या चांगलं पाहिजे, फुल नॅचरल. जिम बिम लावा, मोठे व्हा. पृथ्वी पृथ्वी इस पृथ्वी पर न जाने कई सारे जीव जंतु जानवर रहते हैं, लेकिन क्या आपको पता है इन सारे जीवों में सबसे अद्भुत है मनुष्य. होय, मनुष्यच पृथ्वीवर राज्य करतो. अफसोस, यही मनुष्य आज जानवरों से भी ज्यादा दुर्व्यवहार कर रहा है. छोटी छोटी फूल जैसी कोमल बच्चियों पर लैंगिक अत्याचार करके अपनी हैवानियत साबित कर रहा है. पूरे ब्रह्मांड की खोज करने वाले आधुनिक मनुष्य को आखिर ये क्या हुआ है? क्यों इस तरह से छोटी छोटी बच्चियों के साथ रेप और लैंगिक अत्याचार के मामले सामने आ रहे हैं? निष्पाप कलिया, जिन्होंने अभी पूरी तरह से दुनिया देखी नहीं, शालीनता से अपने माँ बाप के सहारे धीरे धीरे फलती फूलती इन बच्चियों के साथ दुष्कर्म करने का काम सिर्फ दरिंदे कर सकते हैं. तो कहां खो गई इंसान की इंसानियत? अहो, विचार करा, त्या कोवळ्या निरागस मुलीला अजून त्यांच्या शरीराच्या अवयवांची नावे देखील माहिती नसतात. अशा घटना घडल्यावर हृदय फाटून जाते, शरीरातील रक्ताला उकळी फुटते. पण यापुढे आपण करू देखील काय शकतो? अरे रे रे, फार वाईट झालं. ही आपली कमेंट आणि संपली. एका निरागस मुलीचा बलात्कार होऊन खून झाला आणि सर्व पैसा, एक नन्ही सी बच्ची की जान चली गई. लेकिन अगला अत्याचार कौन रोकेगा? अगली बच्ची की जान कौन बचाएगा? ऐसी विकृत मानसिकता को रोकने के लिए पुलिस और सरकार को दोष देने के बजाय हमें भी हमारी सोच बदलकर हमारी बच्चियों को विश्वास में लेना होगा. छोटी सी प्यारी सी नन्ही से क्या सही क्या गलत हमें बताना होगा. गुड टच बैड टच उन्हें सिखाना होगा. हम बचपन से बच्चों को E फॉर आईज, L फॉर लेग्स, N फॉर नोज पढ़ाते हैं, लेकिन हम खुद अपने बच्चों को प्राइवेट पार्ट के बारे में न बताते हैं न पढ़ाते हैं, क्योंकि हमारी संस्कृति में ये सब पढ़ाना शर्म की बात महसूस होती है. और इसी कारण वह बच्चे अपने प्राइवेट पार्ट को लेकर बहुत ही शर्म महसूस करते हैं, क्योंकि उन्हें सब सिखाया गया है, लेकिन एक बात छुपाई जाती है. इसी अज्ञानता की वजह से ये दरिंदे मौका देखकर उन्हें कुचल देते हैं. तो आओ हम अपनी बच्चियों की हिफाजत के लिए पहले दूसरों की बच्ची, पत्नी और माताओं का सम्मान करें. पराई स्त्री को अपनी माँ, बहन, बच्ची की तरह आदर सत्कार सम्मान से देखें. याद रहे, केवल हमारा नजरिया ही दुनिया बदल सकता है. जैसे भगवान श्री गणेश जी ने अपनी माता के लिए स्वयं भगवान शंकर जी से लड़ाई की, वैसे ही संसार की हर फूल जैसी बच्ची, स्त्री, महिलाओं के लिए क्या हमें भी अपनी सुरक्षा देनी चाहिए? गणपति बाप्पा छुपा है वो
आता आपण आलेलो टँक रोडला द्राक्षबागच्या इथे. खूप सुंदर असं देखावं आणि खूप सुंदर असे मूर्ती आणि खूप सुंदर असा संदेश दिला, तुम्ही बघितलाच असेल. आणि भावाने आपल्याला खूप चांगला असा सपोर्ट केला आणि आपला इथे सत्कार केला भावाने. खूप खूप धन्यवाद भाई. तर मित्रांनो, खूप सुंदर असं चलचित्र आपल्याला बघायला भेटलं हे टँक रोडला द्राक्षबागच्या इथं. खरं तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की खूप सुंदर वाटलं की आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ओळखलं जातं. आणि आता आपण आलेलो आहे भांडूपचा महाराजा. सो बघूया, गर्दी तर भरपूर दिसते मंडळी. हाऊस जोश नारळ. चला आता बघूया भांडूपच्या महाराजाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण भांडूपच्या महाराजाचं चलचित्र बघणार आहे थोड्याच वेळात. आणि ते आपण आपल्या ओळखीचे कार्यकर्ते भेटलेत. भावाचं नाव काय बोललास? बलराम प्रभुदास पंडिकनराज. सॉरी, बलराम प्रभुदास पंडिकनराज. ओके. सो यांच्यामुळे आपल्याला आता इकडे चलचित्र रेकॉर्ड देखील करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार आहे. हे आपल्याला मदत करणार आहे शूट करण्यासाठी. मंडळी कसं वाटतंय? सुस्वागतम सुस्वागतम. नवतरुण समाज सुधारक केंद्र, सार्वजनिक गणेशोत्सव मंडल, भांडुप का महाराजा सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है। इस वर्ष हम आपके समक्ष भगवान श्री विष्णु के 4 धाम में से एक धाम श्री जगन्नाथपुरी धाम के बारे में कुछ झलकियां प्रस्तुत करने जा रहे हैं। हिंदू मान्यता में 4 धाम होते हैं: बद्रीनाथ धाम, द्वारकाधीश धाम, रामेश्वरम और जगन्नाथपुरी। और ये कहानी है जगन्नाथपुरी की, जहाँ पे आज भी श्री कृष्ण का वास्तविक दिल धड़कता है। इस मंदिर के कुछ ऐसे रहस्य हैं जिनके बारे में सुनकर किसी के भी होश हो जाएंगे। हर मंदिर में जहाँ मूर्तियाँ मेटल या स्टोन से बनती हैं, वहीं जगन्नाथ मंदिर में भगवान की मूर्तियाँ लकड़ी से बनी हुई हैं। ऐसा क्यों? आइए बताती हूँ। 3102 BC में एक दिन भगवान कृष्ण नदी के किनारे एक पेड़ के नीचे लेटे हुए थे। उसी समय जरा नामक एक शिकारी जंगल में आया और वो भगवान कृष्ण के लाल चमकती पैर की तलवार को हिरण समझकर एक घातक बाण चला दिया। जब उसने देखा कि उसका बाण कोई हिरण से नहीं स्वयं भगवान कृष्ण जी के पैर में घुस गया है, तो उससे बहुत दुख और पश्चाताप हुआ। अपनी गलती का एहसास होते ही उसने बोला, हे भगवान, मुझे क्षमा कर दे। मुझसे अनजाने में बहुत बड़ी पाप हुआ है। इस पाप के लिए तो मृत्यु दंड भी कम है। जरा तुमने कोई अपराध नहीं किया है। तुम त्रेताया युग में बानर राज वाली थे, जिन्हें मैं पेड़ के पीछे छिपकर वध किया था, जो कि युद्ध भूमि के नियम का विपरीत था। इसीलिए मेरा मृत्यु तुम्हारे हाथों पहले ही लिख दी गई थी। तुम इस अपराध बोध से मुक्त हो जाओ। ये कहकर भगवान कृष्ण ने भौतिक दुनिया से विदा हो गए। ज़ारा ने श्री कृष्ण का देह संस्कार किया पूरे रीति रिवाजों के साथ। पर जब उनकी चिता शांत हुई तो ज़ारा ने देखा कि एक चमकने वाली चीज अभी तक जली नहीं थी। ज़ारा को ये समझ नहीं आया था कि ये है क्या, तो उसने उसे उठाया और उसे आखिरकार ज़ारा ने हाथ थक कर उस चीज को एक लकड़ी पर रखा और उसे पानी में बहा दिया। हृदय नदी में बहता रहा और बहुत समय बाद वह ओडिशा के महानदी तट पर पहुंच गया। गुप्त साम्राज्य के समय अवंती के राजा इंद्रद्युम्न, जो कि विष्णु जी के बहुत बड़े भक्त थे, उन्हें एक दिन सपने में आकर एक लकड़ी के तने में तुम्हें उस नदी में मैं मिलूंगा। बिना देर किए राजा तने तक पहुंचे और उस तने को महल में ले आए। फिर राजा ने कुछ बहुत नामी काश्तकारों को बुलाया, पर उनमें से कोई भी उस लकड़ी से एक मूर्ति नहीं बना पाया। कई दिन बीत जाने के बाद एक काश्तकार महल में आया और उन्होंने राजा इंद्रद्युम्न से कहा, हे राजन, मैंने सुना है कि आप एक मूर्ति बनाने की प्रयास कर रहे हो। मैं उस लकड़ी के लट्ठे से मूर्ति अवश्य तैयार कर दूंगा।
लेकिन मेरी कुछ शर्तें हैं। आपकी क्या शर्तें हैं? मैं 21 दिनों में एक बंद कमरे में भगवान विष्णु की मूर्तियां बनाऊंगा और इस प्रक्रिया के दौरान मुझे अकेला रहना होगा। अगर 21 दिन पूरे होने से पहले किसी ने दरवाजा खोला तो मैं मूर्तियों को उसी अवस्था में अधूरा छोड़कर चला जाऊंगा। क्या आप इन शर्तों से सहमत हैं? हाँ, मुझे आपकी सभी शर्तें स्वीकार हैं। कृपया कार्य को आगे बढ़ाएं। विश्वकर्मा ने दरवाजा बंद कर दिए और अपना काम शुरू कर दिए। लोगों को कमरे से केवल आरी, छेनी और हथौड़े जैसे औजारों की आवाज ही सुनाई दे रही थी। 15 दिनों के बाद जब कोई आवाज नहीं सुनाई दी तो रानी गुंडिचा चिंतित हो गए और राजा इंद्रद्युम्न से बोले, महाराज, मैंने उस कमरे से कोई आवाज नहीं सुनी है। शायद बूढ़ा बढ़ई भूख से मर गया है। कोई दुर्घटना होने से पहले हमें दरवाजा खोल देना चाहिए। लेकिन रानी, उसने शर्त रखी थी कि 21 दिन से पहले दरवाजा नहीं खोला जाएगा। लेकिन महाराज, अगर वो वृद्ध बढ़ई को भूख प्यास की वजह से कुछ हो गया तो हमें महापाप लगेगा। हमें अवश्य दरवाजा खोल देना चाहिए। रानी गुंडिचा ने दरवाजा खोलने की जिद की। अंत में दरवाजा खोला गया। जैसे ही दरवाजा खुला तो उन्होंने ये देखा कि वहां कोई काश्तकार था ही नहीं। सिर्फ और सिर्फ 3 मूर्तियां थी। भगवान जगन्नाथ, उनके भाई बालभद्र और उनकी बहन सुभद्रा। और उसी जगन्नाथ जी की मूर्ति में, जो कि कुछ और नहीं, श्री कृष्ण का धड़कता हुआ दिल था। हर 12 साल में एक दिन ऐसा होता है जिस दिन मंदिर में किसी को एंट्री नहीं मिलती। पूरी शहर की बिजली काट दी जाती है। मंदिर के मेन पंडित की आंखों पे पट्टी और हाथों में बड़े और मोटे ग्लव्स पहनाए जाते हैं और 100% अंधेरे में इस दिल को निकालकर नई मूर्ति में फिर से स्थापित किया जाता है। इस मंदिर के ऊपर एक झंडा है जो साइंटिफिक लॉ के बिल्कुल विपरीत चलता है। पर जगन्नाथ मंदिर के इस झंडे की बात बिल्कुल अलग है। ये हमेशा हवा के ऑपोजिट डायरेक्शन में उड़ता है। और ये बात यहीं खत्म नहीं होती। प्रसाद बंटने की मिस्ट्री तो है ही, उससे बड़ी मिस्ट्री है प्रसाद बनाने की। लकड़ी की आग पे 7 मिट्टी के बर्तनों को एक के ऊपर एक रखकर प्रसाद बनाया जाता है। साइंस और लॉजिक्स कहते हैं कि सबसे पहले सबसे नीचे वाले बर्तन का प्रसाद पकना चाहिए। पर पुरी के जगन्नाथ मंदिर में साइंस और लॉजिक्स नहीं चलते। इन 7 बर्तनों में सबसे पहले सबसे ऊपर रखे जाने वाले बर्तन का प्रसाद पकता है, फिर उससे नीचे वाले बर्तन का, और ऐसे ही सबसे नीचे रखे बर्तन का प्रसाद सबसे आखिरी में पक के तैयार होता है। हर साल पुरी में जगन्नाथ जी की रथ यात्रा भी निकलती है। ये 9 दिन का त्योहार होता है जिसमें भगवान श्री जगन्नाथ, देवी सुभद्रा और भगवान बालभद्र को गर्भगृह से निकालकर रथ पर बिठाकर यात्रा कराई जाती है। माना जाता है कि ये यात्रा इसलिए निकलती है क्योंकि भगवान इन 9 दिनों में प्रजा के बीच आकर प्रजा के सुख दुख को खुद देखते हैं। और इस यात्रा में लाखों करोड़ों भक्तों की भीड़ हर साल इस यात्रा का हिस्सा बनती है। जिन्हें आज भगवान जगन्नाथ, भगवान बलराम और देवी सुभद्रा के नाम से जगन्नाथ धाम पुरी में पूजा पाते हैं। और भगवान जगन्नाथ को दुनिया में एकमात्र जीवित देवता माना जाता है जो अपने भक्तों को सुनते, समझते और उनकी इच्छाओं को पूरा करते हैं। हमारे ही धर्म की इतनी सारी बातें हैं जिसके बारे में हमें कुछ पता ही नहीं। हम आंखें बंद करके किसी भी कल्चर को, किसी भी ट्रेंड को फॉलो करते जा रहे हैं। हम भूल गए हैं कि हम एक ऐसे धर्म से जुड़े हैं जिसने दुनिया में संस्कृति, सभ्यता, परंपरा और संस्कार
को हमेशा जिंदा रखा है। ये सनातन धर्म है और अब हमें धर्म को बचाना है। शुभ शुभ दिन आया, शुभ घड़ी, परिक्रमा मन में। तर मंडळी खूप सुंदर असं चलचित्र बघायला भेटलं आपल्याला. जगन्नाथपुरीचं पूर्ण दर्शन इथे आपल्याला ह्या भांडूपच्या महाराजाला झालं. आता आपण इथे जमल्या काही भक्तांना विचारूया कसं डेकोरेशन होतं आणि काय. तर दादा कसं वाटलं, कसं डेकोरेशन होतं आपलं? बोला तुम्ही. डेकोरेशन चांगलं म्हटलं तर फार छान डेकोरेशन होतं. आपण ही थीम जगन्नाथपुरी या माध्यमातून आपण दर्शन झालं पाहिजे याप्रमाणे तिकडे आपण सजवलेलं आहे. अच्छा. इकडच्या महाराष्ट्र लोकांना ना जगन्नाथपुरीचं महत्त्व आणि इकडच्या विष्णूचे जे 4 धाम आहेत त्यापैकी एक धाम आपण जगन्नाथपुरी आहे ते दर्शवण्याचा आपण इथे प्रयत्न केला आहे. तर अतिशय उत्तम असं सादरीकरण, उत्तम असं मुलांची ती मेहनत आणि उत्तम असं लोकांना प्रतिसाद हा खूप छान आहे. तर तिकडे एकदा तर येऊन माणसाने दर्शन घ्यावं आणि जगन 4 धामपैकी एक धाम जो आहे त्याचं दर्शन करून पाहून व्हावं. ओके, खूप मस्त असं तुम्ही तसंच आता जसं संतोषने सांगितलं की आम्ही हा जो चलचित्र देखावा जो दाखवलेला आहे तो आम्ही त्या 4 धामला धरून दाखवलेला आहे की 4 धाममध्ये जगन्नाथपुरीचं महत्त्व मुंबईमधल्या तरी लोकांना इतपत मला पण नव्हतं माहिती जेवढं आता मी बघितलं की जे आता जेव्हा मी चलचित्र करायला लागलो तर एवढी महती आहे त्या 4 धामची जगन्नाथपुरीची ती मला आत्ता माहिती पडली. खरंच बरं वाटतं आणि लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे ना की शेवटी ज्या टायमाला जगन्नाथपुरीचं दर्शन होतं ना तेव्हा लोक अक्षरशः असे हात जोडतात. मी तर खरं सांगू, मला भांडूपमध्ये राहून आपल्याला जगन्नाथपुरीचं दर्शन झालं. खरं तर खूप धन्यवाद आणि खूप थँक्यू मला इथे व्हिडिओ बनवायचा संधी दिल्याबद्दल. तर मंडळी आता आपण आलो आहे शिवगर्जना सार्वजनिक गणेशोत्सव. मुंबईचा युवराजचं दर्शन घ्यायला आलो आहे आपण. आपली टीम किती वाजले रे? 2:30 वाजले तरी आम्ही अजून बाहेरच आहे. मुंबईचा युवराज. तुम्हाला माहिती आहे या मूर्तीचं विशेष असं की ही मूर्ती आपल्या भावाने बनवली आहे, हार्दिक सावंत. बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर मंडळी आता आपण बघितलं बालगोपाळ साईचा मित्रमंडळचा गणराया आणि आता आपण चाललो आहे कोकणचा राजा. कॅमेरामॅन साई रेवले के साथ कोकणचं वेड आणि पाठी बाकी सहकलाकार 2 वाजता आलेत. पण आपली गणपती दर्शन तर चालूच आहे. विशेष असं झालं की घरातून फोन यायला लागलेत त्यामुळे मी जेवढे कवर करता येईल तेवढे कवर करतो आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. लवकर तुम्ही पाय चालवत तर बरं होईल आम्हाला. कोकणचा राजा. मित्रांनो चरण दर्शन घ्या मंडळी, चरणाचे दर्शन घ्या. उत्कर्ष विकास मंडळ मस्त आहे मूर्ती है ना. पॉवर आणि इथे सत्यनारायणची महापूजा. तर मंडळी आता आपण आलो आहे विकास मंडळ साई विहारला सॉरी. आणि इथे आता हे डेकोरेशन बघा भारी केलं, लाईट्स काय भारी वाटतात आवर ना. चला तर लवकरात विकास मंडळाच्या राजाचं दर्शन घेऊया, साई विहारचा राजा. चला रे. सुस्वागतम.
धुंद ही नशीली हवा, धुंद ही नशीली तन्हा. व्यसन 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 व्यसन. मित्र हो, आज शर्मेने मान खाली घालावी लागेल असेल, परंतु कटू सत्य, मी गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवात आपल्या समोर मांडतोय. मला माफ करा. आपल्या देशाला आजूबाजूच्या कोणत्याही शत्रू देशापेक्षा त्याच व्यसन नावाच्या महाभयंकर अजगराने आपल्या विळख्यात नखशिखांत चिरलाय. वय वर्ष 10 ते 70 वयोगटातील भारतीयांचा व्यसन सर्वे सांगतोय. हा भारताचा अर्थसंकल्प नव्हे, तर हा आहे व्यसन संकल्प. आपला देश सुमारे 145 कोटींचा, पण त्यात 1.5 कोटी मुलं व्यसनाधीन, 17 कोटी नागरिक मद्यपीत, 3 कोटीपेक्षा जास्त गांजाधीन, एवढंच नाही तर 2 कोटी 26 लाख अफू सेवन करणारे. तसेच त्यात शाळकरी मुलं सुद्धा स्टिक फास्ट द्वारे नशेच्या आहारी पडली जात आहेत. सोशल मीडियावरील विविध प्रकारचे खेळ सुद्धा एक व्यसनाचे जणू आयोजकच आहेत. बिडी तंबाखू, दारू सिगरेट, ड्रग्ज फूल, गांजा चरस. अरे राम राम राम, अजून काय काय सांगू. अहो, नशिल्या पदार्थांचे व्यसन तर आहेच, पण त्याही पेक्षा भयंकर लाच आणि भ्रष्टाचार नावाच्या व्यसनाने तर आपल्या महाराष्ट्राने कळसच गाठलाय. या एकाच व्यसनाने उच्च शिक्षित, उच्च पदस्थ, राजकारणी, राज्यकर्ते, ठेकेदार, अहो समाजसेवक म्हणवणाऱ्यांनाही सोडलेलं नाही. अशा व्यसनांच्या अनेक प्रकारांनी जडलेल्या कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराचे प्रमाण तर विस्फोटकच आहे. असं सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र आहे. ही अत्यंत खेदाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. धूम्रपानाचा विळखा धूम्रपान करणाऱ्या सर्व परिसरातील सर्व जीवजीवांना अपायकारक ठरू शकतो. जाहिरात सोशल मीडियाचा अतिरेक निर्बंध नसल्यासारखा होतोय. जाहिरात फलक कोसळून निष्पाप जीवांचे प्राण गेले ही तर हल्लीची ताजी घटना. हे पहा, अज्ञान आणि गैरवर्तणुकीचा अतिरेक आपला विनाश करू शकतो. आपल्या कुटुंबावर संकटही ओढवू शकतो. हे व्यसन जसं गरीबाला शाप आहे, तसं ते श्रीमंतीच्या मागूनही पाठलाग करत असतं. श्रीमंतीचे शौक आपल्या पाल्यावर परिणाम करू शकतात. मोठ्यांची असते ओली पार्टी आणि धूम्रपान करतात त्यांची गुपचूप कारती. श्रीमंती धुंदी, ड्रंक अँड ड्राईव्हची मस्ती, हल्लीचीच ही उदाहरणं सामान्यांचा थरका फुडवताय. हे राम, गरिबी तर व्यसनाची सख्खी मैत्रीणच म्हणावी लागेल. गरिबी ताण तणावामुळे जीव साहजिकच व्यसनाकडे वळतो. कुसंगतीने गैरकुकर्मात सहभागी होतो. अहो, सज्जन उच्च शिक्षित पालकही आपापसातील स्पर्धेमुळे उच्च शिक्षणासाठी परदेश दौरा आणि उच्च वेतनाच्या अपेक्षांचा डोंगर आपल्या पाल्याच्या डोक्यावर लागतो. त्याला तो पेलता आला नाही की तो व्यसनाकडे वळतो. मंडळी, घाबरू नका, हतबल होऊ नका. आपण सर्वजण कृपावंत श्री गणरायाच्या दारात उभे आहोत. आपली प्रबळ शक्ती असेल तर व्यसन मुक्तीही होऊ शकते. योग्य मार्गदर्शन, धैर्य, चिकाटी, मनाची खंबीरता आणि आत्मविश्वास रुजवणाऱ्या वातावरणात व्यसनाधीन व्यक्तीस राहू द्या. त्याला आधार द्या. ड्रग सेवनासाठी शिक्षेऐवजी सुसंस्कारित मित्रांची, नशामुक्त संस्थांची त्याला मदत मिळवून द्या. अंमली पदार्थांविरुद्ध कायदा आणि
माया, प्रेम, धैर्य, विश्वास त्याच्यात पुनर्स्थापित करणे रुग्णाच्या हिताचे आहे. हे सर्व साकारण्यास आपण श्री गणेशाची आराधना करू. थांबवा तुमची ही नाटकी भक्ती. हे मानवा, सर्व प्राणी मात्रात सर्वात बुद्धिमान म्हणून मी तुझी निर्मिती केली, परंतु तू बुद्धिभ्रष्ट झाला आहेस. सुविचार सुसंस्कार सोडून कुकर्म आणि दुराचारांचे तुलाही व्यसनच लागलंय. तू एवढंच करून थांबला नाहीस तर माझ्या पवित्र वाहनाला, मूषक राजाला आणि त्याच्या सेनेला सुद्धा व्यसनाधीन करून सोडलंयस. ते ठाई ठाई नशा करताना दिसताय. तू पापी आहेस. तुला शापच दिला पाहिजे. थांबा. देवादी देवा शांत व्हा. आमच्या कृतीबद्दल क्षमा असावी. मी किंवा माझ्या सेनेने कोणतेही व्यसन केलेलं नाही. ही माझी व्यसनाधीन असलेली प्रजा आम्ही नसून आपली लाडकी मानव प्रजाच आहे. आपण मानवाला सर्वश्रेष्ठ बुद्धिमान बनवला, पण आता आपल्या दातृत्वाचा अवमान करून तो बुद्धिभ्रष्ट होत चाललाय. आपल्या समुपदेशनाची त्याला गरज आहे. त्याला माफ करा कृपावंत गणराया, त्याला माफ करा. मूषक राजा, तू मानवाबरोबर माझीही कान उघडणी केलीस, धन्य तुझी. हे मानवा, मी तुला प्रदान केलेल्या बुद्धीचा, गुणांचा सदुपयोग कर. सर्व प्राणी मात्रांना तुझा अभिमान वाटावा, आदर्श वाटावा असं सत्कृत्य कर. माझा तुला सदैव आशीर्वाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. साहिल सार्वजनिक उत्सव. पहिल्याच आपल्याला महाराजांचं दर्शन झालंय. ओम साई मित्र मंडळ. तर मंडळी, दादाने आपल्याला सगळ्यांना टीका लावलाय पद्धतशीर. ओम नमः शिवाय. आणि आमचे विकेमचे मानकरी तावडे बुवा सेल्फी काढतो. मंडळी, ब्लॉगचा अंत आपला एकदम गोड झालाय. गोड चहा सोबत काय काय हा जे हवं होतं तेच मिळालं. कशू, कुठलं चलचित्र आवडलं तुला आता बघितलं आतापर्यंत आपण? सावतीकडेचा एकदम भारी गणपती होता. त्याचं डेकोरेशन पण एकदम भारी होतं. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनवर होतं पहिली वर. हां, साई दादा, कुठलं आवडलं तुला डेकोरेशन? डेकोरेशन सर्व चांगले होते, पण चलचित्र स्पेशली कुठलं आवडलं? एक दाखवलं बघ आपलं साईला. नाही लहान मुलांवरती भ्रष्टाचार, बलात्कार. टँक रोड मस्त यार. हा, मस्त कन्सेप्ट होती. सुशांत, कुठला आवडला चलचित्र आता बघितलेला आतापर्यंत आपण? जगन्नाथपुरी. सही आहे. साहिल देवले, कुठला आवडला तुम्हाला? सगळेच भारी होते. प्रत्येकाने वेगवेगळे संदेश दिले ना भाई. पहिलं सर्वात भारी तर जय जगन्नाथ, गॉड कृष्ण. देन भाई विकास मी दिलं नाही का आपलं नशामुक्त भांडूप वगैरे, म्हणजे नशामुक्त भारत, ते भारी होतं. सही होतं. सगळे प्रदर्शन भारी होते. ओके, आता माझी चहा संपले ते चहा पितो, नंतर तुम्हाला सांगतो मला पण कुठला आवडला. तर मंडळी, अशा जोरदार पावसामुळे आम्हाला कार्यक्रम हा इकडे थांबावा लागतोय. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आणि इकडची चहा तर एवढी भारी आहे ना. ओम साईचा राजा चहा नेक्स्ट लेवल. आम्हाला चहा अजून प्यायची आहे. प्युअर एकदम पॉवर दूध आहे ना. पावसामुळे आम्ही इकडे स्टॉप घेतला आहे.
आणि आला आला आमचा चायवाला आला बाबा तावडे बुवा टाक याच्यात टाक अशी नाही तर ठेवू ना काहीतरी कर हां शाबास थँक्यू भाई बाटमबाटी चहामुक्त गाव बस ना सगळ्यांनी मिल बाटके खाये भाई लोकने नर्मदास नगरला आलेलो आहे नर्मदास नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भांडूपचा महागणपती हाच मंदिर उज्ज्वल सेवा संघ सकाळ सुप्रभात सगळ्यांना सकाळी 4 वाजता आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय उज्ज्वल सेवा संघ तर मंडळी विषय असा झाला आहे की आता 3:30 पावणे 4 वाजलेत हां पावणे 4 वाजलेत आणि आता आपल्याला रजा घ्यावी लागते विषय असा आहे खूपच लेट झाला आहे कारण की मध्येच पाऊस ये जा करत होता त्यामुळे आपल्याला तिथे थांबावं लागलं एकानं सुद्धा छत्रीने आणलेत सो नो कमेंट्स आता आपण हा ब्लॉग इथंच संपवतो आहे विषय असा आहे आता मी आहे 5 मंदिरची मूर्ती बघितले खूप भारी होते आणि आता चालू आहे सर्वेश्वरची मूर्ती मी स्पेशली एक वेगळाच ब्लॉग बनवतो त्याचं कारण असं ते तुम्हाला पुढच्याच ब्लॉगमध्ये कळेल याच्यानंतरचा आपला ब्लॉग येणार आहे तो सर्वेश्वरचा स्पेशली सर्वेश्वरचा असणार आहे सो मी हा ब्लॉग इथं थांबवतो खूप मजा आली खूप भारी असे चलचित्र बघायला भेटले तुम्हाला देखील आवडत असेल विषय असा झाला आहे की हा जरा ब्लॉग मोठा झाला आहे सो सांभाळून घ्या प्लीज आणि ताई माई अक्का माझ्या भावांनो पिंट्या सोन्या पिंट्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टाटा बाय बाय